मी या ठिकाणी आवर्जून असं सांगेन की देशामध्ये नरेंद्रभाई मोदी हे पंतप्रधानपदी काम करत असताना आपण सर्वांनी डोळ्यांनी दररोज पाहतो, टीव्ही पाहतो किंवा आपल्याला सर्व ऐकायला येतं, पेपर वाचतो। नरेंद्रभाई मोदी यांनी आपलं काम करत असताना अतिशय मनापासून पारदर्शी आणि विकास कामाच्या दृष्टीने काम करणारा कार्यकर्ता असणारा तो खासदार झाला पाहिजे। मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमधून जे खासदार या ठिकाणी खासदार पदासाठी खासदारकीसाठी त्यांना या ठिकाणी जागा दिल्या, त्यामधून काही लोकांची तिकीट सुद्धा कापली गेली। त्यापैकी हेच सांगायचं आहे की ज्यांनी काम केलं त्यांना न्याय दिला, त्यापैकी आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी लोकसभेमध्ये जास्तीचे प्रश्न विचारून, जास्तीचे विकास कामांचे प्रश्न विचारून कामं आणली, त्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणी या कामाचा अनुभव असल्यामुळे 15 वर्ष ते खासदारकी पाहत आहेत। आपल्या तालुक्यामध्ये कोपरा कोपरा गावोगाव शहरांशहर त्यांना माहिती आहे। ज्या ज्या ठिकाणी काही कमतरता असेल किंवा ज्या ठिकाणी विकास काम दिलं असेल त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक तालुक्याला आपल्या न्याय दिलेला आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीनं 5 वर्ष काम करत असताना महाराष्ट्र राज्यात असेल किंवा देशात असेल तर मोदी सरकारच्या माध्यमातून आणि आपल्या युती सरकारच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून जी कामं झाली त्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये आपण बऱ्याचदा ऐकतो फक्त, पण आपण आपल्या कार्यकर्त्यांना गावातील ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती असली पाहिजे की आपण आपल्या लाभार्थ्यांना शेवटच्या तळागाळातल्या लाभार्थ्यांना सुद्धा या योजनांचा फायदा घेता आला पाहिजे। आणि माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याचशा लोकांनी तो फायदा घेतलेला आहे, परंतु युतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण जे आपल्या तालुक्यामध्ये काम करतो त्या लाभार्थ्यापर्यंत आपण त्याचा मोबदला त्याला कळाला किंवा काय त्याचा फायदा कसा होईल याची सगळी माहिती ग्रामपंचायती मार्फत किंवा सदस्यांमार्फत आपण दिली पाहिजे। मग त्यामध्ये उज्ज्वला गॅस योजना असेल, उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 20,000 कनेक्शन झालेले आहेत। हे लाभार्थी शिवसेना आणि भाजपचे आहेत। सरकारने ह्या योजना दिल्या, प्रत्येकाला 5,000 रुपयाचा गॅस फुकट दिला आणि हे 20,000 लाभार्थी यांच्यापर्यंत जर आपण पोहोचू शकलो तर या अगोदरच्या सरकारने यांना कुठलाही फायदा दिलेला नाही, असे हे लाभार्थी आहेत। त्याचप्रमाणे सौभाग्य योजना, आपल्या तालुक्यामध्ये सौभाग्य योजनेचा तालुक्याचा विचार करूया। तालुक्यामध्ये सौभाग्य योजनेमधून ज्या ज्या वाडी वस्त्यांमध्ये आपण फुकट लाईट दिली त्या योजनेच्या मार्फत 3 ते 3,500 कुटुंबियांना आपण फुकट लाईट दिलेली आहे तालुक्यामध्ये। माझ्या माहितीप्रमाणे शेतकरी सन्मान योजना, या शेतकरी सन्मान योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात 7,200 कोटी रुपये 80% शेतकऱ्यांना आपण या योजनेचा लाभ होणार आहे, आपण घेणार आहोत। शासनाने ही जाहीर केलेली योजना आहे शेतकऱ्यांसाठी, त्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा। या योजना फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या युतीच्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत। शोधायला कुठं जावं लागेल, आपली विकास कामं कोणाकडून करून घ्यायची, ज्या आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये उर्वरित कामं आहेत ती करून घ्यायची असेल तर आपल्याला आढळराव पाटील साहेबांना या ठिकाणी युतीच्या माध्यमातून निवडून दिलं पाहिजे।